गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाहीये. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठामपा मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावते. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येते. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आलं नसल्याने नागरिक संतप्त झालेत. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखे आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजेच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारातच असलेल्या नळावर बादली पाण्याने भरून पोर्च मध्येच आंघोळ केले. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ते पक्षपात करतात. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथे येऊन आंघोळ करावी लागले. त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढेही अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा देण्यात आलाय. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580 585 कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे. जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. कळवा परिसरामध्ये 3 टाक्या बांधलेल्या आहेत, पण त्याचं उद्घाटन झालं नाहीये. काय प्रॉब्लेम असतो? पाण्यातनं त्या टाक्यांमध्ये पाणीच जायला, पाणी सोडायला पाहिजे ना. त्यांची माणसं बसवली आहेत, काय काय आहेत खारेगावात माणसं आहेत, तो पाणी सोडत नाही. तिकडे राहुल पाटील म्हणून आनंद विहारच्या हद्दीमध्ये ते सांगतायत की बाबा आम्हाला परमिशन नाही आहे तुम्हाला पाणी सोडायला. म्हणजे काय, ही कसली परिस्थिती आहे? एक वेगळा वॉल असतो दत्तवाडीतला, तो फिरवला की डायरेक्ट रिव्हर्स पाणी जातं वागळ्या साईडला. म्हणजे कळवावाल्यांनी काय प्रॉब्लेम केलेत का? दिलेत ना तुमचे पण नगरसेवक निवडून, तिथून एक खासदार निवडून जातो. येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार? 100% घालावी लागेल. त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन आंघोळ करावी लागेल, केबिनमध्ये आंघोळ करावी लागेल. पाणीच नाहीये. आता उन्हाळा अजून नीट सुरू पण नाही झाला नाहीये. त्यामुळे मागे पुढे बघणार नाही. पाण्याच्या प्रश्नासाठी नागरिकांसाठी आम्हाला रस्त्यावरती उतरलं आणि आमच्यावरती काही केसेस झाल्या तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार.